नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधीपर्यंत आता देशांतर्गत बाजारात राहणार या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती दबाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधीपर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधीपर्यंत आता देशांतर्गत बाजारात कायम राहणार या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती दबाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधीपर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधीपर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव। हा दबाव कशामुळे आहे आणि हा दबाव आणखीन किती दिवस, किती आठवडे आणि किती महिने या ठिकाणी राहू शकतो आणि अखेरीस कधी वाढणार देशांतर्गत बाजारात या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, देशामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा 4400 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या 6 आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव आहे। हा दबाव ब्राझीलच्या रेकॉर्ड तोड उत्पादनामुळे आहे। हा दबाव अर्जेंटिनाच्या रेकॉर्ड उत्पादनामुळे का आहे? कारण ब्राझील आणि अर्जेंटिनाचं जे विक्रमी सोयाबीन उत्पादन आहे ते मार्च महिन्यात मार्केटमध्ये पोहोचणार आहे आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका, या 3 कारणांमुळे हा दबाव आहे आणि हा दबाव कायम राहणार आहे। आणि यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी दिसणार नाही, पण मध्यंतरी कधी मधी आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव तेजी दाखवू शकतो आणि फारच अनुकूल परिस्थिती आली तर सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 4800 पार आणि त्यानंतर 5000 पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। विक्रीचा विचार करत असाल तर आर्थिक गरजेनुसार आपण प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल 100% फायदा, असं जाणकारांचं मत आहे। अशा परिस्थितीत मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.